आणि आपल्याला स्त्री पुरुष स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि नपुसलिंगी. नपुसलिंगी म्हणजे तृतीयपंथीय. का त्याला मुलं होत नाहीत का? होतात. तृतीयपंथ्याला सुद्धा मुलं होतात, पण त्याच्यासारखीच तृतीयपंथीय होतात. स्त्रीलिंगीला आणि पुल्लिंगीला नर नारी असा जन्म होतो. मला सांगा, आपण म्हणतो की नपुसलिंगी या तृतीयपंथीयाला मुलं कशा प्रकारे होऊ शकतात? तर तृतीयपंथीयांची मुलं तृतीयपंथीयांसारखीच असतात. व आपले आई वडील जसे तशी त्यांची मुलं, तसा त्यांचा स्वभाव, तशी त्यांची पिढी आणि तसा त्यांचा व्यवसाय धंदा जे काही असेल ते. मग शेतमजुरी असू दे किंवा हिरामंडी किंवा रॉबरी, तसाच वंश चालतो. तिथे कुठेही सन्मार्ग येत नाही. खानदानी लोकांना एक सन्मार्ग असतो. जरी वेगवेगळे फ्लॅग असले, ते एकत्र राहत असले तरी त्यांना एक सन्मार्ग असतो. टॅग असले, टॅटू असले तरी. मग अशी लोक त्यांच्यामध्ये बसतील उठतील का? तर बसतात. पण त्यांचं नातं जुळतं का? तर नाही जुळत. आपल्या वंशाव्यतिरिक्त दुसऱ्या वंशाशी आपलं कुळाशी कुळ म्हटले जातं. त्या कुळाशी नातं कधी जोडू नये असं म्हटलं जातं, आणि ते कधी जुळत नाही आणि त्यांचं कधी पटत नाही. म्हणूनच पूर्वीच्या काळी आपल्याच घरातल्या मुलाला मुलगी देण्यात येते. आपल्याच भावाला आपलीच बहीण देण्यात यायची. म्हणजे आपल्याच वंशातल्या मुलाला आपली मुलगी देण्यात यायची. पण त्यामध्ये सुद्धा लव्ह मॅरेज नाही का? तर आहे. हिरामंडीत सुद्धा लव्ह मॅरेज आहे. प्रत्येक कुळात लव्ह मॅरेज आहे. तर लव्ह मॅरेज म्हणजे काय? कधी कधी आपल्या वंशाव्यतिरिक्त आपल्या दुसऱ्याच्या वंशामध्ये प्रेम होतं आणि आपलं लग्न करण्याची इच्छा होते. पण तिथे जुळतं का? तर नाही, कधीही जुळत नाही. लव्ह मॅरेज हे कधीही सक्सेस होत नाही. आणि सक्सेस न झाल्यामुळे आपल्याला परत आपल्या घरी यावं लागतं. मग असं हे पलायंतर लव्ह मॅरेजचं आपण करायचं का? आपलं पटणारच नाही तर आपण हे करायचंच का? नियम नाही. हा काही कायदा नाही आहे किंवा ही जबरदस्ती नाही, पण पटणारच नाही तर करायचंच नाही ना. आपलं जुळतं आहे आपल्या वंशाचं, तिथंच करायचं. हे बेटर राहील असं मला तरी वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं जे असेल ते असेल, पण बघा करून, कधीही पटत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी आपल्या वंशातच मुलामुलीचं लग्न लावलं जायचं. म्हणून पूर्वीच्या काळी लव्ह मॅरेजही सक्सेस नाही आणि डावरी सिस्टीमही सक्सेस नाही. हुंडा देऊन सुद्धा जुळत नाही दुसऱ्या कुळामध्ये किंवा दुसऱ्या वंशामध्ये. अशा अनसक्सेस
असली स्टंटबाजी नकोच, असं मला तरी वाटतं. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, मी म्हणत नाही. पण करण्याचा प्रयत्न केला तरी आपण अनसक्सेसच असतो. पुन्हा आपल्याला रिटर्न टेक आपल्या फॅमिलीत घ्यावा लागतो. हा रिटर्न टेक आपल्या फॅमिलीत घ्यावा लागतो, कारण आपण हिरामंडी नसेल तर आपल्या फॅमिलीत घ्यावा लागतो. जर आपण हिरामंडी असेल तर कुठेही आपलं लव किंवा कोणत्याही वंशाशी आपलं मॅरेज सक्सेस होतं. रॉबर जरी असलो तरी कोणत्याही वंशाशी आपलं मॅरेज सक्सेस होतं. म्हणून सतयुग, त्रेता, द्वापर, कलंकी, कलियुग, कलंकी हे 5 युग आपल्याला 100 वर्षामध्ये पाहायला मिळतात. 5 नाही, 6 युग आपल्याला 100 वर्षामध्ये पाहायला मिळतात. हे आपल्या घरातच असतात. म्हणून या मुलामुलींना नावं येतात सतयुग, त्रेता, द्वापर, कलंकी, कलियुग. अशा प्रकारे 6 युगांची नावं देण्यात येतात. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं कोणत्या तरी युगाचा समावेश नाही आहे. तर मी नंतर सांगेन, मला आठवतही नाही. पण असे 6 युग आपल्या घरामध्ये पाहायला मिळतात. आणि एक असतो आदिमानव. आदिमानव म्हणजे मूळ पुरुष, म्हणजे तो आपला आईबाप असं समजायचं. मूळ युग त्याला म्हटलं जातं. त्याला आदिमानव हा शुद्ध भाषेमध्ये म्हटलं जातं. 5 युग आपल्या घरामध्ये असतात की नाही, मग ही युग आपल्याला एकाच कुटुंबात पाहायला मिळतात. आपल्याला एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये माणसांची गरज का वाटते? मग ती हिरामंडी असू दे, नाहीतर खानदानी किंवा रॉबर. तर आपल्या नोकरी व्यवसाय चालवण्यासाठी आपल्याला माणसाची गरज असते. मग आपल्या आपल्यातच राहून आपलं कुटुंब सुखीकर करायचं असतं. दुसऱ्याच्या कुटुंबात जाऊन बसायचं नसतं. असा नियम माझ्यासाठी तरी मला बेटर वाटतो. बघा तुम्ही जाऊन, कधीही पटत नसतं. मग काय हे पलायंतर करायचं? आपली हिरामंडी आपल्याला, आपलं खानदान आपल्याला, आणि आपली रॉबरी आणि आपला व्यवसाय आपल्याला, असं मी म्हणेन.